नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशी. तर आज आपण चातुर्मासात कोणकोणते व्रत उपवास करावे किंवा चातुर्मासात नेमकं काय काय करावं याविषयी चिंतन आपण करणार आहोत. तर हा चातुर्मास आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. हा 4 महिन्यांचा जो कालावधी आहे, यामध्ये काय काय केल्याने पुण्य प्राप्त होत असतं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक हे जे 4 महिने आहे याला चातुर्मास म्हणतात. चातुर्मासामध्ये चातुर्मासीय व्रत असं देखील प्रमाण आहे की चातुर्मासात काय काय करावं. तर सर्वसाधारणपणे काय केलं पाहिजे त्याविषयी आपण स्मरण चिंतन संवाद करणार आहोत. तर चातुर्मास हा देवशयनी आता धरी जागृती, स्मरण चिंतने हरी राहा धरून. चातुर्मास लागल्यानंतर प्रथम कार्य काय, तर देवशयनी, देवशयनाला जात असतात या एकादशीपासून. आता धरी जागृती, देवशयनी असल्यामुळे आता सजीवांनी जागृती धरावी आणि स्मरण चिंतन नामस्मरणाने हरीचं चिंतन सातत्याने करावं ही पहिली अपेक्षा या चातुर्मासामध्ये असते. किमान नामस्मरण अपेक्षित आहे. पुढे मग व्रत उपवासादी काय काय करावे ते कशा प्रकारे असतात, तर व्रतोपास सणोत्सवी ते लागूनी देवजागृते तोवर धर्म पारायणी. व्रत येतात या चातुर्मासात. काय काय येतात, तर व्रत येतात, उपवास येतात, सण येतात, उत्सव येतात. हे एकामागून एक येत असतात. म्हणजे श्रावण हा महादेवाला समर्पित आहे. भाद्रपदात गणेश येत असतात, महालक्ष्मी असतात, अश्विनामध्ये भगवतीचं नवरात्र असतं आणि कार्तिकमध्ये कार्तिक स्वामींचं दर्शन करावं लागतं. अशा प्रकारे व्रत उपवासादी हे एकामागून एक येत असतात. देवजागृते तोवर धर्म पारायणी. जोपर्यंत देव जागृत होत नाही म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत, तोपर्यंत आपण धर्म पारायणी हे सगळ्या व्रत उपवास आपण केलेच पाहिजे. चातुर्मासामध्ये काही जण नेम करतात, विविध देवव्रतादी. चातुर्मासात एखादा नियम केला जातो, त्यावर अनुष्ठान केलं जातं, ते सलग 4 महिने केलं जात असतं. ते आपण करावं. ते शक्य न झाल्यास विविध देवव्रती, विविध प्रकारचे देवांचे व्रत असतात, उपवास असतात, ते आपण करू शकतात. देवधर्म कर्म गृहस्थाश्रमाचे कर्तव्य. हे देवधर्माचं जे कार्य आहे, जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांसाठी पुण्य प्राप्त करण्याचं माध्यम आहेत. म्हणून एक तर चातुर्मासात नियम करा, एखादा नियम जो 4 महिने आपण पालन करू शकू, किंवा देवव्रतादी कुठल्याही एका देवाचं व्रत धारण करा, व्रत घ्या, त्यानुसार कर्म करा, ते आपण करू शकतो. आणि हे करण्यामागचं उद्देश गृहस्थाश्रमाचे कर्तव्य, जे गृहस्थाश्रमामध्ये आहेत, प्रापंचिक आहे, त्यांच्यासाठी पुण्य प्राप्त करण्याचं माध्यम हे व्रतादी असतात. म्हणून हे कर्तव्य केलं पाहिजे. चातुर्मासे महत्पुण्य महापर्वणी पुण्य संचय करा व्रतोपासातून. चातुर्मास हा पुण्यप्रद आहे, महापुण्य प्राप्त करण्याचं माध्यम आहे, ही महापर्वणी आहे, पुण्य संचय करण्याचं माध्यम आहे. ते कशा प्रकारे, तर व्रत उपवासादी कर्म केल्याने यातून पुण्य संचय होतो आणि हे 4 महिन्याचं पुण्य पुढे आपल्याला उपयोगात येत असतं. मग ते कुलधर्म कुलाचारानुसार आपण करावं. आपल्या कुलधर्म कुलाचार धर्मरीत राखी, परंपरे आचरणाने कुला उद्धरी. मग कसं करावं, तर कुलधर्म कुलाचारेनं धर्मरीत राखी. आपले व्रत उपवासामध्ये जसा आपला कुलधर्म असेल, कुलाचार असेल, त्या पद्धतीने व्रत उपवासादी कर्म करावं आणि परंपरेनुसार आचरण करावं. आपल्या कुळाची जी काही परंपरा असेल त्या व्रत करण्याची, त्या परंपरेला प्राधान्य देऊन ते कर्म करावं. त्याने आपल्या कुलाचा उद्धार होत असतो. म्हणजे काहींच्या कुळामध्ये कुलपरंपरा ही परंपरागत सुरू असते, त्याच पद्धतीने ते कुलाचार कुलधर्म केले पाहिजे. त्यामध्ये काही नाविन्यता न आणता जे परंपरेनं चालू आहे कुलधर्म कुलाचार, त्याच पद्धतीने जर कर्म केलं, कुलाचार केला, तर कुलोद्धार होत असतो. कारण परंपरेचं जतन हे पूर्वीपासून होत आलेलं असतं. त्यामध्ये एकदम बदल न करता
त्याच पद्धतीने करायचं. त्याने काय होतं तर कुलधर्म केल्याचं पुण्य मिळतं आणि धर्मरीत राखल्याचंही पुण्य प्राप्त होत असतं. आणि हे चातुर्मासात अनेक विशेष असं की देवाचा कुठल्याही प्रकाराने आपल्याला विसर पडू नये. नामस्मरणाने विसर पडला किंवा नामस्मरण नाही झालं तर हे जे काही व्रत उपवास कर्म धर्म आहेत त्यातून देवाचं सान्निध्य प्राप्त होत असतं. म्हणून हे व्रत उपवासादी कर्म हे चातुर्मासामध्ये जास्त करून असतात. ते का असतात तर देवाविषयीचा विसर आपल्याला पडू नये म्हणून. मग या देवधर्म कर्म झालं, मग अजून विशेष आपण या चातुर्मासात काय करू शकतो तर निसर्गदत्त धर्मवित्ताचे संरक्षणी निर्गुणे व्याप्त देवत्वा विस्तारुणी. निसर्गदत्त धनवित्ताचे संरक्षणी म्हणजे या काळामध्ये निसर्ग विस्तार घेत असतो म्हणून अनेक बीज उपलब्ध असतात. म्हणून वृक्षांचंही संवर्धन व्हावं या हेतूने निसर्गदत्त धनवित्ताचे संरक्षणी म्हणजे एखादं वृक्ष लावावं, वृक्षारोपण करावं आणि निसर्गाचा विस्तार देखील या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये होत असतो. त्यामध्येही आपण योगदान द्यावं. एखादा वृक्ष लावावा, वृक्षांचे दान करावं किंवा वृक्षांचे बियांचं रोपण करावं आणि या निसर्गदत्त धनवित्त जे आहेत वृक्ष आहेत त्यांचं संवर्धन आणि संरक्षणही या चातुर्मासामध्ये आपल्याला करायचं असतं. म्हणजे देवधर्म केलं की आपलं कर्म झालं असं नाही तर निसर्गाचं संरक्षण संगोपनही आपण केलं पाहिजे. या सर्व गोष्टी चातुर्मासात केल्या जातात, त्या कराव्यात. पुढे व्रत तप नेम दानादिक कर्मातून चातुर्मासे पुण्यसंचयी. हे सर्व काही आपण केलं, व्रत केले, तप केलं, दान केलं, धर्म केलं की याने काय होतं तर पुण्यसंचय होतो. म्हणून चातुर्मास हा महापुण्य महापर्व का सांगितला आहे कारण यामध्ये विविध प्रकारचे व्रत उपवास येतात. ते कुलधर्म कुलाचारानुसार करायचे असतात. मग आपला कुलधर्म कुलाचार कसा आहे त्या पद्धतीने तो व्रत उपवास करावा. असा पूर्ण चातुर्मास 4 महिन्याचा असतो. तर देवशयनी आता धरी जागृती स्मरण चिंतने धराहरी. म्हणून या चातुर्मासामध्ये देवशयनाला असल्या कारणामुळे त्या देवताचं जास्तीत जास्त नामस्मरण व्हावं, संकीर्तन व्हावं, पूजन व्हावं, व्रत व्हावं, उपवास व्हावा या उद्देशाने या चातुर्मासात अनेक व्रतादी असतात. त्यापैकी एक व्रत आपण करावं आणि पुण्यसंचय करावा. म्हणून चातुर्मासात काय काय करावं याविषयीचं चिंतन आपण केलं. धन्यवाद.